झी मराठी, चर्चाही होणारच. मनोरंजन मंडळे इचलकरंजी आयोजित राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत चंदगडच्या चंदगडी कलाकार या ग्रुपनं संजय गोविलकर लिखित, रोशन कुंभार दिग्दर्शित कुणासाठी कशासाठी ही एकांकिका सादर केली. यापूर्वी रंगमंचावर पाऊल देखील न ठेवलेल्या या नवोदित कलाकारांनी प्रेक्षक वर्गाच्या हृदयाचा ठाव घेत टाळ्यांनी कौतुक मिळवण्यात यश संपादन केलं. कधी कधी कलेची आवड असून संधी मिळत नाही किंवा साथ मिळत नसल्यानं ग्रामीण भागातील कलाकार नेहमीच मागे राहतात. अशा नवोदित कलाकारांना पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न आजऱ्याचे रोशन कुंभार नेहमीच करतात. कुणासाठी कशासाठी ही एकांकिका या नवोदित कलाकारांसाठी खूप जड, पेलाला कठीण जाणारा विषय होता. तरी देखील हाच विषय निवडण्यामागे 2 कारणं आहेत, असं रोशन कुंभार म्हणाले. एक म्हणजे असं काही करताना स्त्री पुरुष कलाकारांची कमतरता भासते. नवीन कलाकार कायमचे घडवायचे असतील तर त्यांना हलक्या स्वरूपाची संहिता घेऊन आधी हलकं नंतर कठीण असं न करता जड संहिता हाताळायला लावल्यानं कलाकारांची ताकद दिसून येते आणि त्यांना देखील अभिनय नेमका किती वरच्या थराला न्यावा लागतो याची जाणीव होते. यासाठी हा प्रयत्न केला असल्याचं आणि हा प्रयत्न सफल झाल्याचं रोशन कुंभार यांनी सांगितलं. सादरीकरणानंतर भेटायला आलेल्या कलाकारांना युवा कलाकारांचा उत्स्फूर्त अभिनय, सादरीकरण अशी कौतुकाची थाप प्रेक्षकांनी दिली. यापुढे देखील त्यांनी अशीच घोडदौड सुरू ठेवली तर यशाचा झेंडा फडकवायला वेळ लागणार नाही आणि कलाकार हे नक्कीच करून दाखवतील अशी आशा दिग्दर्शकानं व्यक्त केली. यातील नैपथ्य अजय सातार्डेकर, पांडुरंग कुंभार, प्रकाश योजना रोशन कुंभार, संगीत दिया सावंत, रंगभूषा त्रिवेणी कांबळे, वेशभूषा कोमल कनबरकर, वैष्णवी बांदेकर, कलाकार कोमल कनबरकर, वैष्णवी बांदेकर, निर्जला नाईक, जयराज देसाई, संतोष नाईक, सायली चव्हाण, शिवानी कांबळे, चंदना कांबळे, योग्यता कनबरकर, साक्षी कांबळे हे कलाकार यात सहभागी होते. सी मराठीहून ज्ञानेश्वर पाटील, चंदगड.